वाकड पोलिसांची कामगिरी लाखात भारी। 20 लाखांचे 120 मोबाईल नागरिकांना परत। मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ होताच संबंधित व्यक्ती पोलीस ठाण्यात धाव घेतात। अशा गहाळ चोरी झालेल्या मोबाईल फोनचा शोध पिंपरी चिंचवड पोलिसांनी लावलाय। तब्बल 20 लाखांचे 120 मोबाईल फोन नागरिकांना परत मिळवून दिले। त्यामुळे संबंधित नागरिकांचे चेहरे आनंदाने खुलले होते। All the staff of defense and civilian, we are interested, and they are also showing the interest for the such work of unity. So I am proud of all of staff and all members. We are living here. They give the respect to same respect to the defense and civilians. Thank you. उन्होंने बिलीव ही नहीं किया कि ऐसा कुछ हो सकता है। सबने मुझे बोला कि फ्रॉड कॉल होगा, ऐसा हो नहीं सकता। इसलिए हम पुलिस स्टेशन आए, सर से बात की कि सर ऐसे कॉल आया था। सर बोले हाँ हमने ही कॉल किया था, आपका फोन ट्रेस हो गया है करके। और उसके बाद हम कई बार पुलिस स्टेशन आए, सर से कॉल पे भी पूछा, सर इंक्वायरी के लिए सर कहाँ प्रोसेस हुई है। कई बार मैंने ऐसे देखा है कि ऐसे रहता है कि बार बार भी कॉल कर रहे हो, हम होगा तो दे देंगे आपको। पर सर ने कभी भी ऐसे डिसरिस्पेक्टफुल बात नहीं की, हमेशा अच्छा रिस्पांस दिया है, हमेशा अच्छे से बात की है। तो थैंक यू वेरी मच। आप लोगों की वजह से हमारा भरोसा और बढ़ गया है। और जैसे सर ने कहा कि स्टाफ को अप्रिशिएशन मिलना चाहिए, रिकॉर्ड बनना चाहिए, तो मेरी रिक्वेस्ट है, सच में बहुत बड़ा काम है। हमें लगता है कि 2-3 महीने में हमारा फोन 2-3 महीने के बाद मिला है, पर मैं ऐसे सोच रही हूँ कि 2-3 महीने में उनकी कितनी मेहनत हुई होगी तब जाके 105 मोबाईल मिले हैं। सो रियली थँक यू व्हेरी मच। मागील 2 महिन्यामध्ये वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीस गेलेले गाळ झालेले जे मोबाईल आहे ते वाकडच्या पथकातर्फे हस्तगत करण्यात आलेले आहे। यामध्ये तब्बल 20 लाख रुपये किमतीचे 105 मोबाईल हे आज आपण वाटप करत आहोत। नागरिकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे आणि यामध्ये जे आमच्या टीमने काम केलं आहे त्यांना आम्ही ॲप्रिसिएशन आणि रिवॉर्ड देणार आहोत। सर, नागरिक अनेक वेळा मोबाईल चोरीला गेले की आम्हाला भेटणार नाही या भीतीने पोलिसांकडे जात नाही किंवा पोलिसांना पैसे द्यायला लागतात, त्यांना काय आव्हान आहे? नाही, असं काही सत्य नाही आहे हे। आता जे नागरिकांशी संवाद साधला तर त्यामध्ये सकारात्मक भावना दिसून येत आहे। CEIR पोर्टल आहे, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर। या पोर्टलवर नोंद केल्यानंतर त्यामध्ये पुढील तपास होतो आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला माननीय पोलीस आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केलेलं आहे। ते पथक अहोरात्र मेहनत घेतं आणि आपण बघतो की हे जे मोबाईल आहे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान इथपर्यंत हे चोरीचे मोबाईल विकले गेले होते। त्या ठिकाणाहून ते पोलीस स्टेशनच्या टीमने परत आणलेले आहेत आणि आज ते संबंधित जे नागरिक ज्यांचे मोबाईल गेले होते त्या नागरिकांना ते आपण परत केलेले आहेत।